हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणी ते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, चंद्रप्रपदाने कथेचा विस्तार, चंद्रप्रपदाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचिये, शुक्लां ब्रह्म विचार सार परमां माध्यं जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहं, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां, चैतन्यसुमनं मनं मनमनं मानं मनं मानसं, माया धाव धवं धवं धव धवं धावं धवं माधवं, स्वासासार सरं सरं सरसरं सारं सरं वासरं, वैकुंठादि भवं भवं भव भवं भावं भवं शांभवं, विठ्ठल 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 विठ्ठल, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान,
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सर्वांच्या हृदयात अधिष्ठान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा भक्तिपर प्रकरणातील अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचे समजते. तो असा की भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या माऊली श्री ज्ञानोबारायांच्या श्री रोहिदास महाराजांच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने स्तंभित झालेलं हे व्यासपीठ सूर्याहून तेजस्वी आणि चंद्राहून शीतल असे आपल्याला लाभलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य मंडळी, प्रेमाहून प्रेमाचा वर्षाव करणारा माझा वारकरी संप्रदाय व सदैव आपुलकीचे हात फिरवणारे तुम्ही सर्व श्रोतृ मंडळी, सालाबादाप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकराज व सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या पुण्य पावन भूमीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आले ही मी माझे परम भाग्य समजते. कारण मज पामराय काय थोरपण आणि पायीची वाहन पायी बरी. म्हणून ज्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह सुरू आहे ते आदरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य निवृत्ती महाराज गोतीसे बाबा यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह सुरू आहे. खरं तर ज्यांचं सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण आहे, प्रापंच दिकापासून पारमार्थ दिकांना, विज्ञानापासून अध्यात्माला आणि मुक्तांपासून पामरांना मार्गदर्शन ठरवणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. सुंदर असं ज्ञानेश्वरी पारायण इथं चालू आहे. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक आदरणीय गुरुवर्य उत्तमगिरीजी महाराज गोसावी गुरुवर्य बाबाही उपस्थित आहे आणि ज्यांच्या मुखातून सुंदर अशी भागवत कथा आपण श्रवण करत आहात ते आदरणीय हरिभक्त परायण भागवताचार्य शिवानंद महाराज आडके महाराजही उपस्थित आहे. त्यांचंही अंतकरणापासून ऋण व्यक्त करते. तसंच सुंदर असा हा ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब उपस्थित आहे. आणि खरं तर हा सर्व सप्ताह एकच जण करतो. इथं आल्यानंतर मला कळालं खरं तर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण ही सोपी गोष्ट नाही आहे महाराज. म्हणून आमच्या पूर्ण बाळासाहेब भाऊ पठाडे आणि त्यांचा सर्व परिवार म्हणून सर्व आणि खरं तर हा सप्ताह म्हणजे एकल्याचा खेळ नाही आणि म्हणून तुम्ही सर्वजण यांना मदत करत आहात. आमचे सर्व पवारवाडीतले सर्व मंडळी आहेत. त्यामध्ये आमचे प्रवीण भाऊ गोतीसे आहेत, ओमकार दादा आहेत. सुंदर अशी गायनाची ज्यांची साथ आहे ते आदरणीय संजू भाऊ जमदडे आहेत, आदरणीय हरिभक्त परायण संदीप महाराज आहेत, आदरणीय हरिभक्त परायण रायते महाराज आहेत, आमचे प्रणय दादा आहेत. सर्व आमचे निवृत्तीनाथ महाराजांचे, आमच्या रोहिदास महाराजांचे सर्व वारकरी मंडळी आहेत. आदरणीय ज्यांची मृदुंगाची साथ आहे ते आदरणीय पठाडे महाराज आहेत. आणि ज्यांची पेटीची साथ आहेत पवार साहेबांचे चिरंजीव आहेत. तुम्ही सर्व श्रोतृ मंडळी आमचे चोपदार आहेत. आणि सुंदर असा हा सुंदराबाई महाराजांचा मठ आहे. सुंदर असं नियोजन या सप्ताहाचं आहे. म्हणून सर्वांचे अंतकरणापासून ऋण व्यक्त करते. कुणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा करा. काय इथं आल्यानंतर हम नाम के प्रेमी नाही, हम तो हरिनाम के प्रेमी हे हा भाव आपल्या अंतकरणात आहे असं गृहीत धरून सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशी भक्तिनाद यूट्यूब चॅनलचे आमचे रोहनदादा धोंडगे आहेत. आणि आदरणीय आमचा सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जे कार्य करत आहेत ते आदरणीय
घोलप काका आहेत त्यांचंही ऋण व्यक्त करते. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. सुंदर असं या आपल्या सप्ताहाचं आयोजन आहे, नियोजन आहे. या सप्ताहाला 51 वर्ष, हे 51वं वर्ष चालू आहे. मला असं वाटतं निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये, या त्र्यंबक राजाच्या दरबारामध्ये फक्त 51 वर्षापर्यंत नाही, कल्पापर्यंत हा सप्ताह चालत राहू. आणि कल्पापर्यंत सप्ताह चालवणारी ही वारकरी मंडळी निवृत्तीनाथ महाराज जन्माला घालो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आता कल्पापर्यंत म्हणजे किती, हाही प्रश्नच आहे ना. कल्पापर्यंत म्हणजे किती, काय आत्ताचं सगळ्यात कमीत कमी मापक काय आहे? सेकंद काटा. किती सेकंदाचा 1 मिनिट होतो? 60 सेकंदाचा. आणि 60 मिनिटाचा काय होतो? 1 तास. 24 तासाचा काय होतो? 1 दिवस. 8 दिवसाचा काय होतो? 1 आठवडा. 2 आठवड्याचा काय होतो? 1 पंधरवाडा. 2 पंधरवाड्याचा 1 काय होतो? महिना. 2 महिन्याचा 1 काय होतो? ऋतू होतो. ऋतू. 2 महिन्याचा 1 होतो ऋतू. असे 6 ऋतू आहे. त्यामध्ये 1 आयन पूर्ण होतं, 1 दक्षिण आयन आहे आणि 1 उत्तर आयन आहे. 6 महिन्याचं. त्याच्यानंतर ते 6 महिन्याचं झाल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होतं. आता प्रत्येक युगाचा कालावधी काय आहे? कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष. द्वापार युगाचं आयुष्य किती आहे? 8,64,000. त्रेतायुगाचं आयुष्य किती आहे? 12,96,000. आणि कृतयुगाचं म्हणजे सत्ययुगाचं आयुष्य किती आहे? 17,28,000. आता हे सगळे मिळून गणित किती होतं? 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 बरोबर किती होतं? 43,20,000. 43,20,000 झालं की 1 युग होतं. असे 1000 महायुग गेल्यानंतर म्हणजे 43,20,000 गुणिले 1000 जेवढे होतात तेवढं झाल्यानंतर होतं 1 कल्प. त्या कल्पापर्यंत आपला सप्ताह चालू. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भक्तीची अभिव्यक्तता सांगतात, भक्तीचं महत्त्व सांगतात, भक्तीचं स्वरूप सांगतात. ती भक्ती देवाला आवडते. कोणती भक्ती? ज्यामध्ये संसाराची माया संकल्पित केली गेलेली असते, संसाराची माया कमी केलेली असते, ती भक्ती देवाला आवडते. ती भक्ती देवाला आवडते असं नाही, ती भक्ती करणारे भक्त देवाला आवडतात असं तुकोबारांना सांगायचं आहे. कारण आपल्याला काय आवडतं याच्यावर परमार्थ अवलंबून नाही आहे. आपल्याला काय आवडतं याच्यावर परमार्थ अवलंबून नाही आहे. आपण ज्याच्या नावानं परमार्थ करतोय त्या परमात्म्याला काय आवडतं याच्यावर खऱ्या अर्थानं परमार्थ अवलंबून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण आपल्या आवडीचा विचार केला तर आपल्या आवडीची कधी निवड होऊ शकते सांगता येत नाही. एखादा माणूस म्हणला मला ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड आहे म्हणून त्यानं काय केलं? महाराज ज्ञानेश्वरी वाचायला घेतली, ज्ञानेश्वरी वाचली. अगदी पहिल्या अध्यायातलं मंगलाचरण झालं, पहिल्या अध्यायातलं नमन संपलं, त्याची आवडसुद्धा संपली. म्हणजे आपल्या आवडीची कधी निवड होऊ शकते सांगता येत नाही. म्हणून आपल्याला काय आवडतं याच्यावर परमार्थ नाही आहे. आपण ज्याच्या नावानं परमार्थ करतोय त्या परमात्म्याला काय आवडतं हे जास्त महत्त्वाचं आहे. या अभंगामध्ये भक्तीचं श्रेष्ठत्व सांगितलंय, भक्तीची अभिव्यक्तता सिद्ध केली आहे. काय? भक्ती ही एकटी राहत नाही, भक्ती ही भक्ताच्या आश्रयावर राहते असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. भक्ती ही भक्ताच्या आश्रयावर राहते आणि ती भक्ती देवाला आवडते. ती भक्ती खऱ्या अर्थानं देवाला आवडते जी भक्ती भक्ताच्या आश्रयावर राहते. आणि तसे भक्तसुद्धा देवाला खऱ्या अर्थानं आवडतात. थोडा नारद भक्ती सूत्राचा विचार सांगायचा झाला तर आपल्याला काय आवडतं
आणि देवाला काय आवडतं? तर महाराज सांगतात तत् सुख सुखित्वम आणि स्वसुख सुखित्वम ही भक्ताच्या अंतकरणातली भावना आहे. तत् सुख सुखित्वम ही सुद्धा भक्ताच्या अंतकरणातली भावना आहे आणि स्वसुख सुखित्वम ही सुद्धा भक्ताच्या अंतकरणातली भावना आहे. मग का हो, तत् सुख सुखित्वम म्हणजे काय आणि स्वसुख सुखित्वम म्हणजे नेमकं काय? काय आहे? आपल्याला जे आवडतं ते देवाला देणं याला स्वसुख सुखित्वम म्हणतात आणि देवाला जे आवडतं ते देवाला देणं याला तत् सुख सुखित्वम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल दोन्ही भावनेचा विचार केला, तत् सुख सुखित्वम आणि स्वसुख सुखित्वमचा विचार केला तर त्यामध्ये प्रेमाची प्रगल्भता कशामध्ये आहे? तर तत् सुख सुखित्वम मध्ये आहे. तत् सुख सुखित्वम म्हणजे काय? जे देवाला आवडतं ते देवाला देणं याला तत् सुख सुखित्वम म्हणतात. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला पेढे आवडतात म्हणून देवाला पेढे देणं हे स्वसुख सुखित्वम मध्ये येतं आणि देवाला पेढे आवडतात म्हणून देवाला पेढे देणं हे तत् सुख सुखित्वम मध्ये येतं. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण काय करतो? घरात स्वयंपाक बनवतो आणि स्वयंपाक बनवल्यानंतर नैवेद्य तयार करतो आणि भगवान परमात्म्याला देतो, बरोबर? मग देवाला जे आवडतं त्याचा नैवेद्य बनवतो का आपल्याला जे आवडतं त्याचा नैवेद्य बनवतो? हा, आपल्याला जे आवडतं त्याचा नैवेद्य बनवतो, बरोबर? आपण देवाला विचारतच नाही देवा तुला काय पाहिजे म्हणून. आपल्याला जे आवडतं आपण ते करतो आणि मग ते देवाला समर्पित करतो. काय देवाला नैवेद्य देत असताना आपण देवाला विचारत नाही की देवा आज पुरणपोळी नाही झाली बरं का, पिठलं भाकरी झाली आहे, थोडं पिठलं घे ना. देवा भाकरी घेणारे थोडीशी, देवा अरे बाजूला थोडा ठेचा दिलाय रे, ठेचा पण तोंडी लाव देवा, थोडं लोणचं दिलंय, असं म्हणतो का आपण देवाला? अजिबात नाही. कारण आपल्याला माहिती आहे त्याला फक्त निवेदन करायचंय, तो नैवेद्य खायचा आपल्यालाच आहे. आमचे गुरुजी सांगायचे नैवेद्य समर्पित करत असताना तो नैवेद्य देवाला निवेदन केला पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे देवा तुझ्यासाठी असा असा नैवेद्य बनवलाय, तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे, देवा खीर बनवली बरं का तुझ्यासाठी, देवा थोडं घे बरं का, देवा थंडीचे दिवस आहे म्हणून थोडं कोमट पाणी केलंय बरं का तुझ्यासाठी, असं म्हणतो का आपण देवाला? नाही ना महाराज. आता आपल्याला थंडीचे दिवस आहे, थंडी वाजती, बाहेर गेल्यानंतर सगळे स्वेटर घालतात. कधी देवाला असं म्हटलं का देवा फार थंडी रे, थोडंसं असं ब्लँकेट बाजूला ठेवू का, घेशील का ते ब्लँकेट, असं म्हणतो का? का आपण फक्त देव आहे असं मानतो पण त्याचं अस्तित्वच आपण मानायला तयार नाही. म्हणून देवाच्या सुखाकरता परमार्थ करणारे आणि स्वतःच्या सुखाकरता परमार्थ करणारे या दोघांचा विचार केला तर देवाच्या सुखाकरता जे परमार्थ करतात, देवाच्या आवडीकरता जे परमार्थ करतात ते खऱ्या अर्थानं तत् सुख सुखित्वम मध्ये मोडतात. ते खरे तत् सुख सुखित्वम मध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने मोडतात. तत् सुख सुखित्वम म्हणजे काय? देवाला जे आवडतं ते करणं आणि स्वसुख सुखित्वम म्हणजे काय? आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला समर्पित करणं. पण त्यामध्ये प्रगल्भ भावना, प्रेमाची तीव्रता जर कशात असेल ना तर ती तत् सुख सुखित्वम मध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल जड जाते का चिंतन? हा बघा आपल्याला काय आवडतं आणि आपण देवाला काय देतो. अगदी उदाहरणासरशी सांगते, जाऊ दे आता. काय झालं, एक धनाढ्य मनुष्य होता. धनाढ्य मनुष्य होता, भरपूर संपत्ती होती परंतु संतती नव्हती. आणि आयुष्याच्या शेवटी काय झालं, त्याला संतती झाली. आणि ज्ञानोबाराय सांगतात ना, वैशेच्या शेवटी अगदी आयुष्याच्या शेवटी त्याला संतती झाली. संतती झाल्यानंतर तो आनंदित झाला पण त्याचं वय झालेलं होतं, म्हातारा झालेला होता. त्याला दुर्धर असा आजार जडला आणि आजार जडल्यामुळं भरपूर इलाज केले, डॉक्टरांकडे गेला, सगळं काही केलं. अगदी कोट्याधीश होता, भरपूर संपत्ती होती म्हणून काय केलं, विदेशामध्ये गेला.
तिथं सुद्धा इलाज केले पण काहीच झालं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुझी मरण ही सुटका आहे, आता काय तू याच्यातून सुटू शकत नाही. मग आता त्याला अंतकरणामध्ये विचार येऊ लागला, अरे माझं पोरग अजून लहान आहे, कोट्यावधी इस्टेटीचा मी मालक आहे, कोट्याधीश मी आहे, पण आता माझ्या ही संपत्ती हाताळण्याच्या योग्यतेचं माझं पोरग नाही. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणून त्यानं काय केलं, त्याच्या मित्राला बोलवलं आणि मित्राला बोलवल्यानंतर त्याला सांगितलं की बाबा ऐक ना, अरे मला दुर्धर असा रोग जडलाय, डॉक्टरांनी सांगितलं मरण ही सुटका आहे, आता काय केलं पाहिजे? तो म्हटला ऐक माझं पोरग लहान आहे, मग आता ते काय संपत्ती हाताळण्याच्या योग्यतेचं नाही, मी माझ्या नातेवाईकांना ती संपत्ती देऊ शकत नाही, ते माझ्या मुलाला नीट खाऊ देणार नाही. मग आता काय कर, तू माझा जीवष्ट कंठस्थ मित्र आहे ना, तू माझ्या संपत्तीची जोपासना कर. तू माझ्या संपत्तीची जोपासना केल्यानंतर 10-5 वर्षानंतर माझं पोरग मोठं झालं ना, मोठं झाल्यानंतर तू ती संपत्ती त्याला दे. तो म्हणू लागला, अरे मला पण कुटुंब आहे ना, मला पण परिवार आहे, त्यांचं पोट भरायचं आहे मला. मग त्यानं काय केलं, तो म्हटलं का रे तुला पगार किती आहे? म्हणे 50,000. अरे मी कोट्याधीश आहे, तुला 1,00,000 रुपये पगार देतो, पण तू काय कर माझ्या संपत्तीची जोपासना कर. असं सांगितल्यानंतर तो तयार झाला. पण तो म्हणू लागला का रे तू 1,00,000 रुपये किती दिवस देशील? जोपर्यंत तुझं पोरग मोठं होत नाही तोपर्यंत. पोरग मोठं झालं की तू काय करशील, पुन्हा माझी 1,00,000 रुपये जो पगार आहे तो बंद होईल ना, मग मी पुढं काय करू? मला कुटुंब आहे ना, त्यांच्या तरतुदीसाठी मला काहीतरी केलं पाहिजे ना. तो म्हणाला, हे बघ मी कोट्याधीश आहे, फक्त तुला माझं पोरग मोठं होऊस तर 1,00,000 रुपये नाही, तू हयात असेपर्यंत तुला 1,00,000 रुपये पगार देतो, पण माझ्या संपत्तीची तू काय कर, जोपासना कर. तो म्हणाला बरं ठीक आहे. त्यानं सगळं असं लिहिलं की त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं की बाबा माझा असा जीवष्ट कंठस्थ मित्र आहे, त्याला मी संपत्ती हाताळण्यासाठी देतोय, 10-15 वर्ष माझं पोरग मोठं होऊस तर हाताळण्यासाठी देतोय. त्याला तो कागद दाखवला. तो म्हटलं का रे 1,00,000 रुपये तुम्हाला पगार देतोय, मी हयात असेपर्यंत 1,00,000 रुपये पगार देतोय, पण का रे ते 1,00,000 रुपयामध्ये मला काय होणार आहे, आजच्या काळामध्ये तेवढे मला पुरणार थोडी आहे. तो म्हणाला ऐक तू माझा जीवष्ट कंठस्थ मित्र आहे ना, तुला आणखी एक सवलत देतो. काय म्हणे, माझं पोरग मोठं झाल्यानंतर तुला जे आवडेल ते तू काय कर माझ्या पोराला देऊन टाक, ही मी तुला सवलत देतो. तो म्हटला बरं ठीक आहे, मग माझ्या तरतुदीसाठी मी काहीतरी ठेवू शकतो. सगळं झालं, त्याच्या सह्या वगैरे झाल्या, मृत्यूपत्र तयार झालं, सह्या झाल्या आणि 5-6 दिवसानंतर तो धनाढ्य मनुष्य काय झाला तर गेला. गेल्यानंतर हा संपत्तीची जोपासना करू लागला. जीवष्ट कंठस्थ मित्र होता, 10-15 वर्ष संपत्ती सांभाळायची होती, म्हणून ती संपत्ती वाढवण्यासाठी तो प्रयत्न करू लागला, चांगली जोपासना करू लागला. पुढं 10-15 वर्षानंतर पोरग मोठं झालं, पोराचं 19-20 वय झालं आणि वय झाल्यानंतर पोरग म्हणू लागलं की आता मी संपत्ती हाताळण्याच्या योग्यतेचं झालो, काकाकडून आता मी संपत्ती ती काढून घेतो. काकाकडे गेला आणि काकाला सांगितलं तुम्ही माझ्या वडिलांचे जीवष्ट कंठस्थ मित्र आहात, म्हणून तुम्ही आतापर्यंत 10-15 वर्ष ही संपत्ती सांभाळली, पण ऐका ना मी हाताळण्याच्या योग्यतेचा झालेलो आहे, म्हणून तुम्ही ही संपत्ती मला देऊन टाका. असं म्हटल्यानंतर तो काका म्हणाला अरे मला काय करायचंय त्या संपत्तीचं, तुझीच आहे ना ती, आजही तुझीच आहे आणि उद्या सुद्धा ती संपत्ती काय तुझीच आहे ना. तो म्हणाला घेऊन टाक. पण काय झालं, 10-15 वर्ष काकानं संपत्ती हाताळली होती ना, त्याच्या अंतकरणामध्ये संपत्तीविषयी मोह निर्माण झालेला होता. मग त्यानं काय केलं, तो म्हटलं रे 10-15 वर्ष हाताळली, कोट्यावधी संपत्ती आहे, मग आता काय केलं पाहिजे. अंतकरणात मोह निर्माण झाला, पण त्याला मृत्यूपत्र आठवलं, मृत्यूपत्रावरील वाक्य आठवलं. वाक्य काय होतं, तुला जे आवडेल ते तू काय कर पोराला दे. तो म्हणू लागला अरे ऐक ना, तुझ्या वडिलांनी मृत्यूपत्र तयार केलं होतं, त्याच्यामध्ये मला मी हयात असेपर्यंत 1,00,000 रुपये पगार आणि मला जे आवडेल ते तुला द्यायला सांगितलंय. म्हणे काका तुम्ही जीवष्ट कंठस्थ मित्र आहात, तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते द्या. म्हणे का रे आपल्याला जमीन किती आहे? म्हणे 400 एकर आहे काका. ऐक, त्यामध्ये 350 एकर ही जमीन माझी आणि 50 एकर जमीन तुझी. म्हणे का रे आपल्याकडे पैसे किती आहे? म्हणे 50 कोटी आहे. म्हणे 45 कोटी माझे
आणि 5 कोटी तुझे. घरं किती आहे? म्हणे 6 घरं आहे. म्हणे 4 घरं माझे आणि 2 घरं तुझे. म्हणे का रे आपल्याकडं गाड्या किती आहे? म्हणे 5 गाड्या आहे. म्हणे 3 गाड्या माझ्या आणि 2 गाड्या तुझ्या. असं सांगितल्यानंतर पोराच्या लक्षात आला, रे आपल्याला काकाने फसवलं. अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला. माझी वडील उपार्जित संपत्ती आहे पण त्यांनी मला फसवलं. म्हणून त्यानं काय केलं? कोर्टाचा दरवाजा खटखटला. न्यायाधीशांकडे गेला. न्यायाधीशांना सर्व घटना सांगितली आणि घटना सांगितल्यानंतर न्यायाधीशांनी दोघाला बोलावून घेतलं आणि बोलावून घेतल्यानंतर म्हणू लागले, का हो तुम्ही का मधले धृतराष्ट्र झालायत? त्याची वडील उपार्जित संपत्ती तुम्ही त्याला देऊन टाका ना. ते म्हणाले, तसं नाही, मला वडिलांनी स्वातंत्र्य दिलंय, त्याच्या कलमच आहे. काय कलम आहे? तुला जे आवडेल ते तू काय कर, माझ्या मुलाला दे. मग मला जे आवडलं ते मी ठेवून घेतलं ना. न्यायाधीश म्हणाले, हे बघ कलम आहे, मलाही काही करता येणार नाही. ते पोरग हतबल झालं, नाराज झालं. ते न्यायाधीशानं पाहिलं. न्यायाधीशानं पाहिल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, अरे याची वडील उपार्जित संपत्ती, परंतु याला योग्य तो न्याय भेटत नाहीये. न्यायाधीश म्हणाले, ऐक मी काय करतो, हा सगळ्या घटनेचा निर्णय उद्या देतो. असं सांगितल्यानंतर न्यायाधीश घरी गेले. रात्रभर त्या घटनेचा विचार केला आणि घटनेचा विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आले आणि म्हणू लागले, ऐक मी निर्णय देतो दोघांना पण. काय निर्णय? त्यावेळेस ते म्हणाले, काकाला जी संपत्ती आवडली ना ती सगळी त्यांनी मुलाला द्यावी आणि मुलाला जी संपत्ती वाट्याला दिली ना ती संपत्ती काकानी घ्यावी. ते काका म्हणाले, तुम्ही असं का करतायत? स्वातंत्र्य दिलंय ना मला त्याच्या वडिलांनी, जे आवडेल ते तुम्ही माझ्या मुलाला द्या, स्वातंत्र्य आहे मला, कलम आहे तसं, तुम्ही असं का बोलतायत? त्यावेळेस न्यायाधीश म्हणाले, कलमाचं मला सांगू नका. ते कलमाचा अभ्यास करूनच मी न्यायाधीश झालोय ना, तुम्ही कशाला मला कलमाचं सांगतात? काय घटना काय सांगा. आता काका घटना सांगू लागले, हे बघा याचे वडील मरण पावले, मी त्यांचा जीवष्ट कंठस्थ मित्र होतो. त्यांनी मृत्यूपत्रामध्ये मी हयात असेपर्यंत 1 लाख रुपये पगार आणि काय सांगितलं, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही मुलाला द्या. आता तुम्ही योग्य निर्णय द्या बरं. न्यायाधीश म्हणाले, आता मी योग्य निर्णय देतो. काय निर्णय? तुम्हाला जे आवडलंय ना ते सगळं मुलाला द्या आणि मुलाला तुम्ही जे वाट्याला ठेवलंय ना ते सगळं तुम्ही घ्या. म्हणजे असं काय निर्णय देताय तुम्ही? तुम्हाला कलम माहीत नाही का? कलम माहिती म्हणूनच सांगतोय ना. कलम काय आहे? तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही मुलाला द्या. 400 एकर पैकी 350 एकर तुम्हाला आवडली ना, 50 कोटीपैकी 45 कोटी तुम्हाला आवडले ना, 6 गाड्यापैकी 4 गाड्या तुम्हाला आवडल्या ना, 5 बंगल्यापैकी 3 बंगले तुम्हाला आवडले ना. आणि मग कलम काय आहे? तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही काय करा, मुलाला द्या. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांतामध्ये या. तसं आपल्याला काय आवडतं आणि आपण देवाला काय देतो? विठ्ठल विठ्ठल आपल्याला काय आवडतं ना आपण देवाला नेमकं काय देतो? काय तुकोबाराय सांगतात, आपल्याला संसार आवडतो ना, तो संसारच देवाला देऊन टाकणं ही खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. तुका मने घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी, तो संसारच देवाच्या चरणी समर्पित करणं. आपल्याला संसार आवडतोय ना, त्या संसाराचं समर्पण देवाच्या चरणाशी करणं ही खऱ्या अर्थानं काय तर थोर भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल हेची थोर भक्ती. पण हेची थोर भक्ती म्हणजे नेमकी कोणती थोर भक्ती? तर या अभंगामध्येच महाराजांनी सांगितलं हेची थोर भक्ती म्हणजे नेमकी कोणती थोर भक्ती. काय सांगितलं महाराजांनी? ठेविले अनंते तैसेची राहावे, हेची थोर भक्ती आहे. चित्ती असू द्यावे समाधान, हेची थोर भक्ती आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, असं मानून केलेली भक्ती हेची थोर भक्ती आहे. आणि तुका मने घालू तयावरी भार, हेची थोर भक्ती. वाहू हा संसार देवा पायी समर्पित करणं हेची थोर भक्ती. विठ्ठल 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 विठ्ठल.
हेची थोर भक्ती हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. हेची ह्या पदामुळं भक्ती या प्रकारातून थोडी बाजूला झाली, कारण थोर या पदानं भक्तीची व्यावृत्ती केली आहे. हेची थोर भक्ती, पण भक्ती म्हणजे काय? भक्ती आणि भक्ताचं चिंतन मांडत असताना गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले. आर्त भक्त सांगितलाय, अर्थार्थी भक्त सांगितलाय, जिज्ञासू भक्त सांगितलाय आणि ज्ञानी भक्त सांगितलाय. ज्ञानी भक्त सांगत असताना तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्टते असं भक्ताचं लक्षण सांगितलंय. पण का हो, आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू हे 4 भक्त सांगितले, पण काही ठिकाणी चिंतन करत असताना सात्विक भक्त, राजस भक्त, तामस भक्त असंही चिंतन केलेलं दिसतं. काही ठिकाणी चिंतन करत असताना एकनाथ महाराजांनी सात्विक भक्त, राजस भक्त, तामस भक्त आणि निर्गुणी भक्त अशा 4 भक्ताचं चिंतन केलंय. निर्गुणी म्हणजे काय? त्यालाच ज्ञानी म्हणा. पण आर्त भक्त म्हणजे नेमका कोणता भक्त? अर्थार्थी भक्त म्हणजे नेमका कोणता भक्त? जिज्ञासू भक्त म्हणजे नेमका कोणता भक्त? आणि ज्ञानी भक्त म्हणजे नेमका कोणता भक्त? ज्ञानोबाराय सांगतात, आर्त तो अर्थीचेनी व्याजे. ही आर्त भक्ताची भूमिका सांगितली. तोच आर्त भक्त पुढे जाऊन 11व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की तो आर्त भक्त भगवत रूपतेला प्राप्त होतो. तो अर्थार्थी भक्त सुद्धा भगवत रूपतेला प्राप्त होतो. तो जिज्ञासू भक्त सुद्धा भगवत रूपतेला प्राप्त होतो. आणि ज्ञानी भक्त तर भगवत रूपच असतो. विठ्ठल विठ्ठल आर्त भक्ताचं चिंतन करत असताना एकनाथ महाराज म्हणतात, प्रपंचातली आर्तता ही आर्त भक्ताच्या ठिकाणची आर्तता नाहीये, परमार्थातली त्याला आर्तता आहे. भगवान परमात्म्याच्या भेटीची त्याला तळमळ आहे. एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या विरहिणीमध्ये ती तळमळ मांडतात ना. ज्ञानोबाराय म्हणतात, जीवा प्रेम भावाची भावा तुझं वाचुनी केशवा अनु न आवडे जीवे अनुसरलिये अजून का नहे वेगी आणावा तो सये. पण कोण? प्राण माझा विठ्ठल विठ्ठल. ही खऱ्या अर्थानं आर्त भक्ताची भूमिका आहे. आर्त भक्ताची भूमिका कोणती? भगवान परमात्म्याच्या भेटीची तळमळ ज्याच्या अंतकरणामध्ये आहे. अगदी नामदेवरायांच्या दृष्टीने सांगायचं झालं तर नामदेवरायांना सुद्धा भगवान परमात्म्याच्या भेटीची तळमळ लागली होती. म्हणून ते म्हणतात ना, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा आणि पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. की बाबा मला तुझ्या भेटीची आवड लागली, आर्तता लागली, तू मला भेट दे ना. तळमळ लागली तुझ्या भेटीची. सोडी ब्रीद आपुले आता न होसी अभिमानी. आणि पतित पावन नाम तुझे ठेविले कोणी जर भेट देत नसेल तर, देवा ऐक ना, तू जर भेट देत नसेल ना तर मी नामदेवे मी काय करील? झेंगट घेऊन हाती आणि काय करील? दवंडी पिटविल तीही लोकी. काय दवंडी पिटवशील नामा? त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, झेंगट घेऊन हाती दवंडी पिटविन तीही लोकी आणि पतित पावन देवा परी तू मोठा घातकी. बाबा आता तरी तू दर्शन दे ना, मला तुझ्या भेटीची तळमळ लागलीये. ही आर्त भक्ताची भूमिका आहे. आणखी सांगायचं झालं तर तुकोबाराय काय सांगतात की देवा मला तुझ्या भेटीची आर्तता लागलीये. न लगे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना गेलासी वचना विसरुणी. अरे जसा द्रौपदीसाठी धावून आला त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे, जसा तिच्यासाठी धावून आला ना तसं आमच्यासाठी सुद्धा धावून ये ना. की बाबा तुला वाटत असेल तिनं भक्तीचं ऋण तुझ्यावर करून ठेवलं, तुला माहिती का मी तुझ्यासाठी काय केलं? अरे जाळोनी संसार बैस आणि तुझे नाही म्हणी मानसी आहे. तुला जर लईच राग येत असेल ना देवा, तुका म्हणे नको रागे जू विठ्ठला उठी देई मला भेटी. आता तरी मला भेट दे ना. ही आर्त भक्ताची भूमिका आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जशी गोपिकांना कृष्ण भेटीची तळमळ लागलेली होती, ती आर्त भक्ताची भूमिका आहे. तुकोबारायांचं सांगू का, जीवना वेगळी मासोळी अन तैसा तुका तळमळी, ही आर्त भक्ताची भूमिका आहे. ही खऱ्या अर्थानं आर्त भक्ताची भूमिका आहे. तशीच अर्थार्थी भक्ताची सुद्धा भूमिका आहे, तशीच जिज्ञासू भक्ताची सुद्धा भूमिका आहे, आणि तशीच ज्ञानी भक्ताची सुद्धा काय भूमिका आहे. पण या चार भक्ताचं चिंतन करत असताना संत महात्म्यानी आणि भगवान परमात्म्यानी ज्या भक्ताला विशेष समजलं, तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त आहे. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त, पण एक भक्तीर विशिष्टते, तो खऱ्या अर्थानं माझ्यासाठी काय श्रेष्ठ भक्त आहे. बाकीचे कनिष्ठ आहे असं नाही, पण तो खऱ्या अर्थानं थोर भक्त आहे. थोर म्हणजे काय, तर तो उत्तम भक्त आहे. विठ्ठल विठ्ठल तो खऱ्या अर्थानं उत्तम भक्त आहे. अगदी आणखी दुसऱ्या दृष्टीने सांगायचं झालं तर भक्ती रसामृत सिंधूमध्ये मधुसूदन सरस्वतींनी फार गोड सांगितलंय. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती ही उत्तम. ती भक्ती उत्तम आहे. उत्तम म्हणजे काय, अधमही नाहीये, मध्यमही नाहीये, ती थोर म्हणजेच उत्तम आहे. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम, अरे चित्ताला द्रवरूपता प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याचा आकार त्या चित्तानं धारण करणं ही खऱ्या भक्ताची अवस्था आहे. ते म्हणतात द्रुतस्य भगवत चिंतनात धारावाहिकताम गतः. पुढं काय सांगितलं, सर्वशे मनोयो वृत्तीर आणि भक्तिरित्य भिधीयते. त्याच्यामध्ये मधुसूदन सरस्वतींनी काय दिलं, उदाहरण दिलं. कशाचं उदाहरण दिलं, तर लाखेचं उदाहरण दिलं. काय आहे, लाख हे लाख. त्या लाखेला तापवावं लागतं, आणि तापवल्यानंतर तिला काय करावं लागतं, वितळावं लागतं, आणि वितळवल्यानंतर तिच्यामध्ये एक रंग भरला जातो, रंग टाकला जातो. रंग टाकल्यानंतर तिला पुन्हा वितळून तिच्यामध्ये दुसरा रंग भरण्याचा किंवा तो रंग काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तो रंग आपण काढून घेऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तिला तापवलं पाहिजे. तापवण्यासाठी तिला काय केलं पाहिजे, वितळवलं पाहिजे. मग तिच्यात जसा रंग भरला जातो, अगदी तसंच आपलं चित्त सुद्धा लाखेसारखं कडकच असतं. त्या कडक चित्ताला पहिलं तापवलं पाहिजे. कशानं तापवायचं, तर प्रपंचातील तापाने ते तापवलं पाहिजे, आणि तापवल्यानंतर ते चित्त वितळलं पाहिजे, आणि वितळल्यानंतर त्या चित्ताला दुसरा कुठलाही रंग न देता पांडुरंग नावाचा रंग दिला तर ती खऱ्या अर्थानं थोर भक्ती होते. विठ्ठल विठ्ठल पण त्यासाठी काय केलं पाहिजे, त्या चित्ताला तापवलं पाहिजे, त्या चित्ताला वितळवलं पाहिजे, त्या चित्तानं परमात्म्याचा आकार धारण केला पाहिजे. मग खऱ्या अर्थानं तेव्हा ती भक्ती आपल्याला प्राप्त होते. आता थोडं बाजूला जायचं झालं तर संतांची चरित्र तुम्ही पहा. संतांच्या चरित्रामध्ये आतापर्यंत सुखात संत जन्माला आले आणि सुखामध्ये गेले असं ऐकलं का तुम्ही? अजिबात नाही ना. अगर्भ श्रीमंत असणाऱ्या नाथ महाराजांना सुद्धा दुःख सहन करावं लागलं ना. अगर्भ श्रीमंत असणाऱ्या तुकाराम महाराजांना सुद्धा दुःख सहन करावं लागलं ना. ज्ञानोबरायांच्या जर दुःखाचा विचार केला ना तर आपलं मन वितळून जातं. इतकी दुःख त्यांनी सहन केली, पण का हो, ते तर ब्रह्मरूप आहे ना, ते तर भगवत रूपतेला प्राप्त झाले. ज्ञानोबराय म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाहीये. कोण आहे? महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार.
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे कोण? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. तुकाराम महाराज म्हणजे कोण? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. रामेश्वर भट्ट द्विजा मन रामेश्वर भट्ट द्विजा मन रामेश्वर भट्ट द्विजा मन रामेश्वर भट्ट द्विजा. विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा मन रामेश्वर भट्ट द्विजा मन रामेश्वर समर्थ तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू तुझा तुकोबा समर्थ. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही दुजा. मग का हो, ते ब्रह्मरूप आहे, ते भगवत रूपतेला ते प्राप्त झाले, मग तरी त्यांनी दुःख भोगलं ना. मग ते दुःख कशा करता त्या संतांनी दाखवलं, तर याचा फार विचार करत बसायचा नाही. काय आहे, दुःख आपल्याला फार आलं तर तक्रारी करत बसायच्या नाही. आपलं अंतकरण वितळण्यासाठी भगवान परमात्म्यानं ती आपल्याला दिलेली संधी आहे आणि त्या संधीचा आपण सदुपयोग करायचा. पण ते चित्त काय झालं पाहिजे, भक्ती रसामृत सिंधू काय सांगतं, धारावाहिकताम झालं पाहिजे, प्रवाहित जे चित्त झालं पाहिजे. प्रवाहाचा विचार केला, धारेचा विचार केला तर भक्तिशास्त्रामध्ये 2 धारेचं चिंतन आलंय. 2 धारा कुठल्या? एक आहे जलधारा आणि एक आहे तैलधारा. परमार्थामध्ये जलधारा उपयोगाची नाही. जलधारा म्हणजे काय, आपण फुलपात्रामध्ये पाणी घेतलं आणि फुलपात्रामध्ये पाणी घेतल्यानंतर ते पाणी ज्यावेळेस संपतं त्यावेळेस ती धार काय होते, तुटते, तुटत जाते. ती धार परमार्थामध्ये उपयोगाची नाही. सप्ताहापुरतं नामस्मरण करायचं आणि वर्षभर नामस्मरणच करायचं नाही, ही तुटकी धार परमार्थामध्ये उपयोगाची नाही. परमार्थ कसा पाहिजे, जलधारेसारखा परमार्थ नको, परमार्थ हा तैलधारेसारखा पाहिजे. तैलधारा म्हणजे काय, तर तेलाची धार. तेलाची धार तुम्ही फुलपात्रामध्ये ठेवा आणि फुलपात्रामध्ये ती ठेवल्यानंतर ती ज्यावेळेस आपण खाली टाकतो त्यावेळेस काय होते, पूर्ण फुलपात्रामधलं तेल संपतं परंतु ती धार अखंडित चालू राहते. असा आपला परमार्थ पाहिजे. का ती चालू राहते माहिती का, कारण त्याच्यामध्ये काय असतं, तर स्नेह नावाचा गुण असतो, स्नेह नावाचा काय असतो, धर्म असतो. अगदी तसंच आपल्या अंतकरणाच्या प्रती स्नेह नावाचा धर्म जोपासून आपलं अंतकरण वितळण्याच्या दृष्टीने प्रवाहित करणं आणि त्या वितळलेल्या चित्तामध्ये ते वितळलेलं चित्त ज्यावेळेस परमात्म्याचा आकार धारण करतं ना त्याला थोर भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणखी थोर भक्तीचा विचार करायचा झाला तर थोर भक्ती म्हणजे काय, बाकीचा कुठलाही आश्रय न करता फक्त परमात्म्याचा आश्रय करणं ही खरी अर्थानं काय थोर भक्ती. अन्याचा आश्रय नाकारून फक्त त्या परमात्म्याचा स्वीकार करणं आणि परमार्थाचा स्वीकार करणं ही खरी अर्थानं काय तर थोर भक्ती आहे. आणखी थोर भक्तीचं चिंतन करायचं झालं तर अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमः. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम म्हणजे काय, परमात्म्याला अनुकूल व्हायचं. परमात्म्यानं सुख दिलं मान्य आहे देवा, परमात्म्यानं दुःख दिलं मान्य आहे देवा. परमात्म्यानं एवढं मोठं दुःख दिलं की आपल्या घरचे सगळेच गेले मान्य आहे देवा. परमात्म्यानं सुख दिलं तरी मान्य, दुःख दिलं तरी मान्य. नोकरी लावून दिली ना मान्य आहे देवा, दुसऱ्या दिवशी नोकरी काढून घेतली ना मान्य आहे देवा. का, अनुकूल्येन कृष्णानुशीलनम. फक्त देवाला काय व्हायचं, अनुकूल व्हायचं. देव जे म्हणेल ते स्वीकारत राहायचं.
अशी केलेली भक्ती तिला सुद्धा शास्त्रानं कुठंतरी काय म्हटले? थोर भक्ती म्हटली. समयासी समे सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयोस. सुख दुःख समान मानून केलेली भक्ती ती खऱ्या अर्थानं श्रेष्ठ भक्ती. संतांनी तेच केलं ना. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषदा न भजावे, लाभा लाभ धरावे मना माझी. म्हणून संतांच्या भक्तीला आपण काय म्हणतो? थोर भक्ती म्हणतो. म्हणजे सुख आणि दुःख समान मानून केलेली भक्ती, देवाला अनुकूल होऊन केलेली भक्ती ती खऱ्या अर्थानं काय आहे? तर थोर भक्ती आहे. थोर भक्ती. आणखी थोर भक्तीचं चिंतन करायचं झालं तर थोरांनी केलेली भक्ती तिला काय म्हणा? थोर भक्ती म्हणा. ज्ञानोबरायांनी केलेली भक्ती थोर भक्ती. तुकोबरायांनी केलेली भक्ती थोर भक्ती. मग का हो? ज्ञानोबराय तुकोबरायांची भक्ती श्रेष्ठ आहे का आमची भक्ती श्रेष्ठ आहे? हा विचार करायचं कारणच नाही. त्यांचीच भक्ती काय? तर श्रेष्ठ भक्ती. थोरांनी केलेली भक्ती ती खऱ्या अर्थानं काय? तर श्रेष्ठ भक्ती. तुझे थोर थोर आणि भक्त करी ती विचार. म्हणून त्यांनी केलेली भक्ती ती खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. पण का हो? तुम्ही भक्तीचं चिंतन सांगितलं, थोर भक्ती सांगितली. थोरांनी केलेली भक्ती म्हणजे थोर भक्ती सांगितली. भक्तीची संकल्पना तुम्ही स्पष्ट केली. पण अशी भक्ती नेमकी कोणी केली? काहीतरी तुम्ही नावं सांगा ना, आम्हाला उदाहरणं द्या ना. तर फार गोड उदाहरणं देतात. ते काय सांगतात? अनन्य ममता विष्णू, विष्णू प्रेम संगतः, भक्ती इत्युच्यते भीष्म, प्रल्हाद, उद्धव आणि नारदही यांनी केलेली भक्ती ही खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांची भक्ती काय? तर खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. बाकीचा अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. फक्त भगवान परमात्म्याशी काय व्हायचं? अनन्य व्हायचं. मग भगवान परमात्मा सुद्धा म्हणतो ना, जो मज होई आणि त्याचे निवारी मी, या लागी शरणागत शरण्य मीची करी, मीची करी. म्हणून तुम्ही काय करा? भगवान परमात्म्याशी काय व्हा? अनन्य व्हा. अनन्य होऊन केलेली भक्ती ती खऱ्या अर्थानं काय आहे? थोर भक्ती आहे. मग का हो? भीष्मांनी केलेली भक्ती जर आपण बघितली तर खऱ्या अर्थानं थोर भक्ती म्हणजे काय आपल्याला कळतं. उद्धवानी केलेली भक्ती जर आपण बघितली एकादश स्कंदामध्ये तर थोर भक्ती म्हणजे काय हे आपल्याला कळतं. नारदजींनी केलेली भक्ती बघितली तर आपल्याला थोर भक्ती म्हणजे काय कळतं. पण का हो? तुम्ही त्या युगातले उदाहरणं दिले. पण वारकरी संप्रदायामध्ये या ना, ज्ञानोबरायांनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही का? रोहिदास महाराजांनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही का? त्यांच्यासाठी तर चर्म रंगू लागे रोहिदासा संगे आणि कबीराच्या मागे शेलेविनी. रोहिदास महाराजांनी, कबीर महाराजांनी केलेली भक्ती खऱ्या अर्थानं काय? थोर भक्ती आहे. तुकाराम महाराजांनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही का? कर्माला ईश्वर मारून सावता महाराजांनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही का? जनाबाईंनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही का? चोखोबऱ्यांच्या हाडाहाडातून विठ्ठल विठ्ठल हे नाव येत होतं, त्यांनी केलेली भक्ती थोर भक्ती नाही का? पण का हो? इथं याची थोर भक्ती, थोर हे पद आलंय. मग या थोर ह्या पदाचं चिंतन करत असताना थोर आपण कुणाला म्हणतो? जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? थोर म्हणतो. ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय. वडील म्हणून त्यांच्या म्हणजे आपल्या दृष्टीने ते थोरे. काय वय झालंय, म्हातारे, आपण काय म्हणतो? थोरे बरं का, यांच्या पाया पडा. मोठे ते आपल्यापेक्षा, याला व्यवहारामध्ये थोर म्हणतात. पण परमार्थामध्ये याला फारशी किंमत नाही. ज्ञानोबारायांनी वडिलांच्या व्याख्या करत असताना दोन पद्धतीने व्याख्या केल्या आहे. वडील म्हणजे काय? एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. ज्यांचं प्रत्येक कर्म धर्म ठरतो, ज्यांच्या कर्माच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या मागून येणाऱ्या सर्व सामान्याचं कल्याण होतं ना, त्यांना खऱ्या अर्थानं थोर म्हणा. विठ्ठल विठ्ठल थोर म्हणजे काय? तर मोठे. पण काय आपलं मोठे पण सिद्ध करतात ते थोर नाही बरं का. आपल्याबरोबर दुसऱ्याला सुद्धा मोठं करण्याचा प्रयत्न करत्या ना,
ते खऱ्या अर्थानं थोरे. ते थोरे आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे. काय म्हणे, वर्ग भरलेला होता, तेवढ्यात काय केलं, 9 जो होता ना 9, त्यानं 8च्या कानाखाली मारली. त्या 8नं 9ला प्रश्न केला, अरे मी तर तुला काहीच केलं नाही, तू का मला मारलं? त्यावेळेस 9 म्हटलं, रे मी मोठा आहे, मी थोर आहे, मी काहीही करू शकतो. मग काय, वर्गामध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या. 8नं 7च्या मारली, 7नं 8ला विचारलं, तू का मला मारलं? त्यावेळेस 7ला 8 म्हणू लागला, मी तुझ्यापेक्षा काय मोठा आहे. मग 7नं 6च्या मारली, 6नं 5च्या मारली, 5नं 4च्या मारली, 4नं 3च्या मारली, 3नं 2च्या मारली, 2नं 1च्या कानाखाली मारली आणि 1 शून्याकडे पाहायला लागला. शून्याला वाटलं आता आपला नंबर आहे. शून्य असा बाजूला जाऊन बसला. त्यावेळेस 1 म्हणू लागला, का रे का बाजूला जाऊन बसला? त्यावेळेस तो शून्य म्हणू लागला, आता मार खाण्याचं काय, माझा नंबर आहे. त्यावेळेस 1 म्हणाला, ऐक मी तुला मारणार नाही रे, तू जवळ ये ना माझ्या, मला तुझ्या शेजारी बसायचंय, मला काय करायचंय, तुझ्या शेजारी बसायचंय. आता 1 शून्यच्या शेजारी बसला, किती झाले, 10 झाले बरोबर. तर शून्यनं 1ला प्रश्न केला की, का रे बाबा, इथं सगळेजण स्वतःचं मोठेपण सिद्ध करतायत आणि दुसऱ्यावर ते लादवतायत, त्यामध्ये तू मलाच मोठं करून टाकलं. त्यावेळेस 1नं फार गोड उत्तर दिलं. 1 म्हणतो, जे स्वतःचं मोठेपण दुसऱ्यावर लादवतात ते मोठे नाहीये, जे आपल्याबरोबर दुसऱ्याला सुद्धा मोठं करतात ते खऱ्या अर्थानं थोरे, ते खऱ्या अर्थानं मोठे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण किती उंची गाठली याच्यावर आपलं थोरपण ठरत नाही, आपण त्या उंचीपर्यंत किती लोकांना घेऊन गेलो यावर आपलं काय होतं, थोरपण सिद्ध होतं, थोरपण ठरत असतं. ज्ञानोबाराय दुसरं उदाहरण देतात. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत, वडील जे जे करीती, याला खऱ्या अर्थानं थोर भक्त म्हणा. एक साधक म्हणतो, तुकोबाराय तुम्ही लईच अवघड सांगतायत, जरा सोपं सांगा ना. तुकोबाराय सांगतात, अगदी सोपं सांगतो, संसारावरची माया संकल्पित करा, म्हणजे कमी करा, आणि ते प्रेम तुम्ही भगवान परमात्म्यावर करा. अशी भक्ती करणं, ते प्रेम भगवान परमात्म्यावर करणं, हे खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. ही थोर भक्ती जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया. त्यानं देवाला भक्ती आवडते ज्यामध्ये संसाराची माया संकल्पित केली गेलेली असते. आता इथं काय सांगितलं, संकल्पावी माया. माया हा शब्द आला
पण माया हा शब्द नेमक्या कुठल्या दृष्टीने घ्यायचा बाबा? हां, अधिष्ठानाला झाकते आणि प्रातिभासिक जग दाखवते, ती माया घ्यायची का? सतावन विलक्षण ती माया घेता येणार आहे की? इथं माया या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रेम. माया या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रेम. ते प्रेम संसारावरून तुम्ही ते प्रेम काढा. काढा म्हणजे पूर्ण काढा असं नाही, संकल्पित करा. म्हणजे काय करा? कमी करा. आणि तेच प्रेम कुठं लावा? परमार्थाकडे लावा, देवाकडे लावा. असं जर केलं तर ती खऱ्या अर्थानं काय आहे? थोर भक्ती आहे. थोर भक्ती, ती थोर भक्ती आहे. पण का हो, संसार एवढा वाईट आहे का? संसाराची माया संकल्पित करायची आणि ते प्रेम देवावर करायचं? हां, मग संसाराची माया संकल्पित करणं आणि देवावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? कारण संसार तर देवानंच निर्माण केला आहे ना. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, तुम्ही संसार करा, संसार नक्की करा, पण संसाराला तुमच्यात आणू नका. ओ नाव तटसे बदी लहरों की मनमानी ना हो, और नाव को उस पार जाने में कोई परेशानी ना हो. देख माझी याद रखना, कोई नादानी ना हो, और नाव तो पानी में हो लेकिन नाव में पानी ना हो. म्हणजे तुम्ही संसारात राहा, पण संसाराला तुमच्यामध्ये राहू देऊ नका. असं केलं तर ती खऱ्या अर्थानं काय? थोर भक्ती आहे. भक्तीचा विचार करत असताना, या संसाराचा विचार करत असताना, संसार सांगत असताना पंचदशीनी 2 प्रकारचा संसार सांगितलाय. कुठला? एक जीवनिर्मित संसार आहे आणि एक ईशनिर्मित संसार आहे. जीवनिर्मित संसार नेमका कुठला आणि ईशनिर्मित संसार नेमका कुठला? तर सोपं सांगते बाबा, आपल्याला जमीन किती आहे? बोला ना, बोला ना. नाही का? आपण दुसरे बाबा घेऊ. आपल्याला जमीन किती आहे? हा, तुम्ही ना, हा 5 एकर. बाबाला जमीन किती आहे? अगदी म्हणजे प्रॅक्टिकल सांगते आता. बाबाला जमीन किती आहे? 5 एकर. बाबा तुमचीच आहे ना? बाबाची जमीन किती आहे? 5 एकर. बाबा काय म्हणतात? माझी जमीन किती आहे? 5 एकर. जमीन हा पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वी कुणी निर्माण केली आहे? देवाने. म्हणजे जमीन कुणी निर्माण केली आहे? देवाने. हे म्हणतात 5 एकर माझी आहे. हा, काय म्हणले? 5 एकर माझी आहे. मला सांगायचं तुमचं नाहीये, मला स्पष्ट करायचंय ईशनिर्मित संसार आणि जीवनिर्मित संसार. ही पृथ्वी देवानं निर्माण केली आहे, म्हणजे ही जमीन देवानं निर्माण केली आहे. हा ईशनिर्मित संसार आहे. पण 5 एकर माझी आहे, जो मीपणा लावलाय ना, तो जीवनिर्मित संसार आहे. त्या संसाराची माया संकल्पित करा आणि ते प्रेम देवावर करा. हेची थोर भक्ती. विठ्ठल विठ्ठल वाईट वाटून घेऊ नका बरं का. कारण संसार वाईट नाहीये. संसारावर 3 आश्रम जगतात. संसार वाईट नाहीये. काय आहे? आमचे गुरुजी एक उदाहरण द्यायचे. काय म्हणे? एकदा अशा नदीच्या काठाने, नदीच्या तीराने गोरक्षनाथ महाराज आणि कबीर महाराज जात होते. आता गोरक्षनाथ महाराज आणि कबीर महाराजांच्या जीवनाचा विचार करा. गोरक्षनाथ महाराज कोण आहे? योगी आहे. आणि कबीर महाराज कोण आहे? संसारिक आहे. दोघं चालले होते. गोरक्षनाथ महाराज म्हणाले, आपण काय करू? ही जी नदी आहे ना, त्या नदीमध्ये एक जण बुडी घेईल आणि जो वरचा आहे ना, त्यानं त्या खालच्याला शोधायचं. ज्यानं शोधलं ना तो जिंकला. ज्यानं शोधलं तो जिंकला आणि ज्यानं शोधलं नाही तो काय झाला? हरला. त्यावेळेस कबीर महाराज म्हणाले, तुम्ही योगी आहात, तुम्ही काय करा, तुम्ही पहिलं बुडी घ्या. गोरक्षनाथ महाराजांनी बुडी घेतली आणि कबीर महाराज वरतून त्यांचा शोध घेऊ लागले. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, कबीर महाराज सापडेना, गोरक्षनाथ महाराज सापडेना. मग त्यांनी काय केलं होतं? त्या नदीमध्ये योग सामर्थ्यानं, ते योगी होते, माशाचं रूप धारण केलं होतं. योग सामर्थ्यानं ते पाण्यातला मासा झाले होते. म्हणून 3 घंट्यापासून शोध घेत होते, पण ते त्यांना सापडत नव्हते. शेवटी सापडले. कबीर महाराजांनी तो मासा वरती काढला आणि वरती काढल्यानंतर सांगितलं, स्वस्वरूपामध्ये प्रकट व्हा.
गोरक्षनाथ महाराज प्रकट झाले आणि गोरक्षनाथ महाराज प्रकट झाल्यानंतर आता ते म्हणू लागले मी हारलो, पण ऐका ना, आता तुम्ही बुडी घ्या, मी काय करतो तुमचा शोध घेतो. कबीर महाराजांनी बुडी घेतली. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले, संध्याकाळ झाली, दुसरा दिवस उजडला, पण तरीही कबीर महाराज त्यांना सापडेना. ते विचार करू लागले, मी योग सामर्थ्यानं माशाचं रूप धारण केलं, 3 तासामध्ये यांनी माझा शोध घेतला, पण आज 2 दिवस झाले हे मला सापडे नाही. नेमकं काय झाले हे पाण्यामध्ये? त्यावेळेस ते म्हणाले मी हारलो. ऐका ना कबीर महाराज, तुम्ही वरती या. कबीर महाराज वरती आले. त्यावेळेस गोरक्षनाथ महाराज, योगी असणारे गोरक्षनाथ महाराज विचारू लागले, का हो, मी योग सामर्थ्यानं पाण्यातला मासा झालो, 3 तासामध्ये तुम्ही माझा शोध लावला, पण आज 2 दिवस झाले तुमचा मला शोध लागेना, तुम्ही पाण्यामध्ये नेमकं काय झाला होतात? त्यावेळेस कबीर महाराज म्हणाले, गोरक्षनाथ महाराज, मी पाण्यामध्ये पाणीच झालो होतो. मग मला सांगा कोण श्रेष्ठ, सांसारिक श्रेष्ठ काही? मला तुलना करायची नाही बरं का बाबा. आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे, ज्याचा संसार चांगला आहे ना त्याचा परमार्थ चांगला आहे, ज्याचा संसार व्यवस्थित नाही ना, मला नाही वाटत तो परमार्थात येऊन समाधानी सुखी होऊ शकेल. का? अरे सामान्य असणारा संसार तू व्यवस्थित करू शकत नाही, आमचा उच्च कोटीचा परमार्थ तू काय व्यवस्थित करणार आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. संसार वाईट नाही, पण त्या संसारावरची आसक्ती काय करा तुम्ही, कमी करा. यासाठी एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये 3 उदाहरणं दिले. विंचू म्हणे, विंचवाची नांगी काढा आणि त्याला सर्वांगाहून फिरवा, तो खिशात घाला, सर्वत्र फिरा, परिणाम जाणवेल का? अजिबात नाही. साप आहे साप, सापाचे दात काढा, गळ्यात घाला, अख्ख्या त्र्यंबकमध्ये फिरा, परिणाम जाणवेल का? अजिबात नाही. विंचवाची नांगी काढा, त्याला खिशात घाला, परिणाम जाणवणार नाही. सापाचं विष काढा, सर्वांगाहून फिरवा, परिणाम जाणवणार नाही. संसार करताय ना, संसारावरची आसक्ती काढा, संसार तुम्हाला काहीच करणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज म्हणतात तुम्ही संसार करा, पण कसा संसार करा? पक्षासारखा संसार करा. पक्षी अंगणात येतात, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, ओ पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, हो पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंथोनिया राहती, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत प्रारब्धाची दोरी तोपर्यंत संसारामध्ये राहावं लागणार आहे. पण संसारामध्ये काय करा? संसार करा, पण संसारी असावे आणि आसुरी करावे संसारी
संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. संसारात असा पण संसाराला तुमच्यात असू देऊ नका. असा जर संसार केला, थोडक्यात सांगायचं झालं तर संसाराची माया संकल्पित करून कमी करून ते प्रेम जर भगवान परमात्म्यावर केलं तर तशी भक्ती काय देवाला आवडते. आमचे गुरुजी उदाहरण द्यायचे. काय म्हणे, कबीर महाराज मिरच्या लावत होते. मिरच्या लावणं म्हणजे काय, वाफ्यातून मिरच्या काढायच्या आणि सरीत लावायच्या. एक जण भक्त आला आणि म्हणू लागला, कबीर महाराज मला भक्ती करायची म्हणजे नेमकं करायचं काय ते तुम्ही सांगा. कबीर महाराज सांगू लागले, मी काय करतोय म्हणे, मिरच्या लावतायत. या असं करायचं म्हणजे भक्ती करायची. काय कबीर महाराज, मिरच्या लावायच्या म्हणजे भक्ती करायची का? कबीर महाराज म्हणाले, तसं नाही, असं करायचं म्हणजे भक्ती करायची. म्हणजे काय, मी काय करतोय, वाफ्यातून मिरच्या काढतायत आणि सरीत लावतायत, अगदी तसंच करा. कबीर महाराज, आम्ही एवढे ज्ञानी नाही हो, समजलो नाही, समजून सांगा ना जरा. कबीर भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची नारायण या रामाची नारायण या रामाची सांगड बांधारे भक्तीची जय हो सांगड बांधारे भक्तीची. सांगड बांधारे भक्तीची. भक्तीची तुम्ही सांगड बांधा. कबीर महाराज म्हणतायत काय करायचं म्हणजे भक्ती करायची ती मी आता तुम्हाला सांगतो. मी काय करतोय, वाफ्यातून मिरच्या उपटतोय आणि सरीत लावतोय, अगदी तुम्ही तसंच करा. काय करायचं कबीर महाराज, संसारावरून प्रेम काढा, संसार रूपी वाफ्यातून प्रेम काढा आणि देवरूपी सरीत तुम्ही लावा. असं करायचं म्हणजे भक्ती करायची. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती करायची म्हणजे काय करायचं, भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तर एकनाथ महाराज सांगतात, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता. अहर्निशी माझी कथा म्हणजे काय, तर रात्रंदिवस भगवान परमात्म्याची कथा करणं, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं भजन करणं म्हणजे काय करणं, भक्ती करणं. हाची धांदा गोविंद विंदाचे पोवाडे, गोविंद विंदाचे पोवाडे, गोविंद विंदाचे हे दीनगणी हात गंगा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पोवाडे, गोविंद विंदाचे पोवाडे. दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पोवाडे गाणं, गोविंदाचं भजन करणं. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद. आपल्या मनाला गोविंदाचा छंद लागणं म्हणजे खऱ्या अर्थानं भक्ती करणं आहे. भक्ती करणं म्हणजे काय, सातोस्मिन परम प्रेम रूपा, भगवान परमात्म्यावरती प्रेम करणं म्हणजे काय करणं, भक्ती करणं. भागवताचार्य समोर आहे. भक्ती करणं म्हणजे काय सांगू का, भागवत कथा करणं म्हणजे भक्ती करणं, भागवत कथा ऐकणं म्हणजे भक्ती करणं आणि भागवत कथा ठेवणं म्हणजे भक्ती करणं. विठ्ठल 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 विठ्ठल. का तुम्हाला भक्ती सांगते, भक्ती श्रेष्ठ आहे, सर्व साधनामध्ये सोपी आहे, गोमटी आहे आणि सरळ आहे. म्हणून तुम्ही काय करा, भक्ती करा. भक्तीचा परिणाम काय होतो, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते ना त्याच्या जीवनामध्ये संयम येतो, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते त्याच्या जीवनामध्ये सदाचार येतो आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते त्याच्या जीवनामध्ये समर्पण येतं. समर्पित जीवन जगायचंय तर भक्ती करा, संयमित जीवन जगायचंय तर भक्ती करा. समर्पणाचं, संयमाचं आणि सदाचाराचं जीवन जगायचंय ना
तर भक्ती करा. भक्ती करणं म्हणजे काय तर भगवान परमात्म्यावर प्रेम करणं. ऐका, ते प्रेम जर आपण एखाद्या माणसावर केलं तर त्याला नाव पडतं मोह. ते प्रेम जर आपण एखाद्या वस्तूवर केलं तर त्याला नाव पडतं आसक्ती. पण तेच प्रेम जर आपण देवावर केलं ना त्याला नाव पडतं भक्ती. ती भक्ती तुम्ही करा असं तुकोबाराय सांगतायत. तुकोबाराय आपल्याला काय सांगतायत? थोर भक्ती करा. पण का हो, इथं भक्ती हा शब्द वापरलाय, भक्ती हे पद आलेलं आहे. कर्म सांगत असताना आपण काय म्हणतो ते कर्म. योग सांगत असताना आपण काय म्हणतो तो योग. ज्ञान सांगत असताना आपण काय म्हणतो ते ज्ञान. पण भक्ती सांगत असताना आपण काय म्हणतो ती भक्ती. भक्ती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. मग आता तुम्ही म्हणशान आतापर्यंत सगळ्या पुरुष संतांचंच तुम्ही उदाहरण दिलं, पण एखाद्या स्त्रीने सुद्धा अशी थोर भक्ती केली असेल ना. मग आत्ताचे जेवढे उदाहरणं आहेत ना ते सगळे स्त्रियांसाठी आहे. भागवतातल्या प्रथम स्कंदामध्ये महाभारतातल्या 4 स्त्रियांचे उदाहरण आलेत. द्रौपदी, कुंती, उत्तरा आणि सुभद्रा यांचे उदाहरण आपल्याला पाहिजे. पण त्याआधी आपण थोडंसं भजन करू. सर्वांनी वरती हात करा. हरी विठोबा आलेले अगदी थोडक्यात उदाहरणं देते. 4 स्त्रिया भागवताने सांगितल्या. पहिली द्रौपदी सांगितली, दुसरी सुभद्रा सांगितली, तिसरी कुंती सांगितली आणि चौथी उत्तरा सांगितली. अगदी आपण ह्या अभंगाच्या चरणाच्या दृष्टीनेच यांचा विचार करू. अगदी पहिल्या चरणाच्या, दुसऱ्या चरणाच्या, तिसऱ्या चरणाच्या आणि शेवटच्या चरणाच्या दृष्टीने विचार करू. पहिलं चरण काय? ह्याची थोर भक्ती आवडती देवा. थोर भक्ती कुणी केली तर द्रौपदीने केली. कशी केली तर ज्यावेळेस द्रौपदीचे 5 मुलं गेले, अश्वत्थाम्यानं ते मारले, त्यावेळेस काय झालं? द्रौपदी रागवली, आरडाओरडा करू लागली. तुम्ही सगळे 5 जण माझे पती असताना माझ्या पोरांना कसं मारलं? अर्जुनाला बोलू लागली. त्यावेळेस भगवान म्हणाले, अगं तू बोलू नको देवा, तू तर बोलूच नको रे, तुला कुठल्या देवानं घडवलंय नेमकं? त्यावेळेस देव म्हणू लागले, अगं साऱ्या जगताला मी घडवलंय आणि तू कशी काय म्हणतीये कुठल्या देवानं घडवलंय? ऐक, तू कुणाला काही बोलू नको, कुणाला काहीच बोलू नका. ऐक, तू काय कर, कुणाला बोलू नको, ऐक. त्यावेळेस द्रौपदी म्हणू लागली, जोपर्यंत माझ्या मुलाला ज्यांनी मारलंय त्याला तुम्ही आणत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी त्याला मारीन तेव्हाच काय होईल? शांत बसेल. त्यावेळेस भगवान म्हणाले, अगं तू त्याला मारू शकत नाही का? 7 चिरंजीवाच्या यादीमध्ये पहिलंच त्याचं नाव आहे ना, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च, बिभीषण. पहिलंच नाव अश्वत्थाम्याचं आहे. तू त्याला मारू शकत नाही. द्रौपदी म्हणाली, तुम्ही त्याला समोर आणा, काय करायचं मी बघेन. अर्जुन आणि भगवान परमात्मा अश्वत्थाम्याला शोधायला गेले. शोधून आणलं, असा समोर उभा केला आणि अर्जुन भगवान परमात्मा म्हणू लागले, द्रौपदी या अश्वत्थाम्यानं तुझ्या 5 मुलाला काय केलंय? तर मारलं. त्यावेळेस द्रौपदीनं एकदा त्या अश्वत्थाम्याकडे बघितलं आणि म्हणू लागली, त्याला तर सोडून द्या. अर्जुन म्हणतोय, का ग मग पकडायला कशाला लावलं? एवढे बोलले आम्ही तुझे खाल्ले, मग त्याला पकडण्यासाठी जर पकडायचं नव्हतं तर मग पकडायला कशाला तू लावलं? त्यावेळेस द्रौपदी म्हणते, हे बघा, मी जर त्याला मारलं तर आत्ताच माझे 5 मुलं गेले, आत्ताच ताजं मी काय झालंय, दुःख भोगलंय. आणि मुलांचं दुःख काय असतं हे माते इतकं कोणी जाणू शकत नाही. मी याला मारलं तर याची माता जिवंत आहे. मी जे दुःख भोगलंय ना ते तिला सुद्धा भोगावं लागेल, अशी दुसऱ्याची संवेदना जाणणारी द्रौपदी, तिला थोर भक्त म्हणू नये का? ती खऱ्या अर्थानं थोर भक्त आहे ना. दुसरं सांगितलं सुभद्रेचा मुलगा ज्यावेळेस अभिमन्यू युद्धामध्ये मरण पावला त्यावेळेस सुभद्रा घरी होती. अर्जुन म्हणू लागला, देवा माझी तर हिम्मतच होत नाही तिच्या समोर बोलायची की तुझा मुलगा गेला म्हणून, तूच सांग बाबा. देव म्हणाले, का रे, माझं तुझ्या दुःखाचं काय लग्न लावलंय का तू? काही झालं तर देवा तू पुढं हो, देवा तू पुढं हो. बरं ठीक आहे,
तू काय माझ्याबरोबर येऊ नको, मी एकटा जातो आणि तिला सगळं सांगतो. भगवान परमात्मा गेले, सुभद्रेपाशी गेले, सुभद्रेच्या महालात गेले आणि सांगू लागले, सुभद्रा अगं अघटित घटना घडली ग. काय झालं देवा? तुझा जो अभिमन्यू एकुलता एक मुलगा होता ना, तो युद्धामध्ये मरण पावला. तिला पहिला विश्वास बसला नाही, नंतर तिला मात्र काय झाला, विश्वास बसला. पण ती रडली नाही, शांत बसली, काहीच नाही, शब्दही बोलली नाही. तो विचार करतोय का रे, हिला धक्का बसला काय? तो म्हणतोय, अगं तुझा मुलगा अभिमन्यू युद्धात मरण पावला, गेला, मेला, तो आता पुढे येणार नाही. त्यावेळेस सुभद्रा म्हटली, देवा एकदा सांगितलं कळलं ना मला. अगं मग तू रडत का नाही? अगं तुझ्या जगण्याची काठी गेली ना, तुझ्या म्हातारपणाचा आधार गेला ना, तू रडत का नाहीये? त्यावेळेस सुभद्रा म्हणू लागली, देवा अरे मला कळणार रे, मी रडू का हसू म्हणून. अगं तेच हसण्यासारखं काय? तुझा एकुलता एक मुलगा गेलाय आणि तू म्हणते हसू का रडू? सुभद्रा म्हणू लागली, देव मला खरंच कळे ना, मी हसू का रडू? अगं असं का म्हणतीये? त्यावेळेस सुभद्रेनं दिलेलं उत्तर फार गोडे बरं का. सुभद्रा म्हणती, देवा माझा मुलगा गेला म्हणून तू काय म्हणतोय मला रड, पण ह्या जगतामध्ये तुझ्या इच्छेशिवाय कुठली घटना घडती का? माझा मुलगा मग कुणाच्या इच्छेने गेला? हा, अगदी तुझ्या इच्छेनेच या जगतामध्ये सगळं होतं ना. हा, वृक्षाचे पानन हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे ना. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव बरी उगे नसावे. पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी. पृथ्वी या भूते व्हावी आज्ञा माझी. सगळं तुझ्यामुळेच होतं ना. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा ना तू, गगना ऐसा साक्षीभूतू तोही मी, तूच म्हणतो ना देवा. मग माझा मुलगा कुणाच्या इच्छेने गेला? तुझ्या इच्छेने गेला. मग माझा मुलगा गेला म्हणून रडू का तुझ्या इच्छेमुळे या जगतामध्ये घटना घडली म्हणून आनंद मानू? काय करू तू मला सांग ना. देवा माझा मुलगा गेला म्हणून मी रडू की माझा मुलगा गेल्यामुळं तुझ्यासारख्या परमात्म्याची इच्छा पूर्ण होतीये म्हणून आनंद मानू? मला कळेना देवा. देवा माझा मुलगा तुझ्या इच्छेनं गेलाय आणि तुझ्यासारख्या परमात्म्याची इच्छा माझा मुलगा गेल्यानंतर जर पूर्ण होत असेल तर मी माझ्या चित्तात समाधानच ठेवलं पाहिजे ना. ही सुभद्रेची थोर भक्ती जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात ठेविले आणते तैसे राहावे. ठेविले आणते तैसे राहावे. चित्ता समाधान ठेविले आणते तैसे राहावे. ठेविले आणते तैसे राहावे. महाराज सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. हा, मुलगा गेला म्हणून रडत बसली नाही, देवानं दिलंय ना तसं स्वीकारलं. जे ठेविले अनंते तैसेची राहावे, देवा तुझी इच्छा पूर्ण होत असेल ना तर चित्ती असू द्यावे समाधान. खऱ्या अर्थानं हिची थोर भक्ती म्हणायला हरकत नाही. तिसरं सांगितलं कुंती.
कुंतीनं ज्यावेळेस युद्ध संपलं, भगवान परमात्मा जाण्यासाठी निघाले, त्यावेळेस कुंती म्हणू लागली, देवा तू काय कर म्हणे, मला दुःख दे. अगं दुःख का मागतीये देवा? दुःख दिलं की आमच्यावर संकट येतील, आणि संकट आले की तू धावून येतो, म्हणून काय दे, आम्हाला दुःख दे. देवा आमच्या संचिताने जे भोग आम्हाला मिळाले, प्राप्त झाले, ते आम्ही भोगूच, पण तुला द्यायचंय ना तर केवळ काय दे, दुःख दे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, आणि भोग नेते फळ संचिताचे. जे संचितात आहे ना ते आम्ही भोगू, पण तू काय कर, आम्हाला दुःख दे. हे कुंतीची थोर भक्ती नाही का? आणि शेवटची सांगितली उत्तरा. ज्यावेळेस परीक्षित राजा पोटात होते, त्यावेळेस अश्वत्थाम्यानं काय केलं, ब्रह्मास्त्र सोडलं. आणि ब्रह्मास्त्राला दुसरं कटी अस्त्र नाही आहे. मग आता काय करायचं? भगवान म्हणाले, सगळे काय करा, त्या ब्रह्मास्त्राला शरण जा, त्या ब्रह्मास्त्राच्या सगळेजण नमस्कार करा, पाया पडा. त्यावेळेस सगळ्यांनी नमस्कार केला. 5 पांडवांनी मस्तक टेकवलं, नमस्कार केला, गुडघे टेकवले. उत्तरेने सुद्धा काय केलं, नमस्कार केला. पण उत्तरा मनात विचार करू लागली, मी नमस्कार केला, हे ब्रह्मास्त्र माझा नमस्कार स्वीकारील, माझ्या सासऱ्यांनी नमस्कार केला, त्यांचा नमस्कार स्वीकारील, पण माझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय, त्या गर्भाला थोडी माहिती नमस्कार करणं, आणि त्या ब्रह्मास्त्राला त्याची कीव येणार नाही त्या गर्भाची, आणि ते जर माझ्या गर्भावर चालून आलं तर पांडवांचा वंश काय होईल, नष्ट होईल. मग काय केलं पाहिजे? तिथं 5 सासरे होते. तिने सगळ्यांकडं पाहिलं, पण ती म्हणाली, मी माझा भार यांच्यावर घालणार नाही. भगवान परमात्म्याकडे गेली आणि भगवान परमात्म्याला म्हणू लागली, देवा ऐक ना, हे ब्रह्मास्त्र येतंय, आपण सगळे नमस्कार करतोय, पण माझ्या पोटातल्या गर्भाला माहीत नाही रे नमस्कार करणं, आणि ते ब्रह्मास्त्र जर त्याच्यावर चालून आलं ना तर काय होईल, पांडवांचा वंश काय होईल, तर नष्ट होईल. देवा ऐक ना. आणि पांडवांचा वंश नष्ट झाला तर लोक काय म्हणतील, कृष्ण सोबत होता, देव सोबत होता, पण तरी आपल्या भक्ताचा वंश तो वाचू शकला नाही. तुझ्यावर लोक आक्षेप घेतील, तुझ्यावर आक्षेप येऊ नये, तू काहीतरी कर ना देवा. त्यावेळेस भगवान म्हणाले, अगं उत्तरी मी काय करू ग, माझं काही हातात नाही. अगं सगळं तुझ्या हातात आहे ना, आम्ही फक्त प्यादी ना पटावरची, करता करविता तूच आहे ना, सगळं तुझ्या हातात आहे, तू काहीही करू शकतो ना देवा. त्यावेळेस उत्तरा असं म्हटल्यानंतर देव म्हणाले, ऐक, तुला माहिती ना मी सगळं करतो, पण माझा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? घेसी तेव्हा देसी, मी आधी घेतो आणि नंतर देतो. देवा हे काय मागण्याची वेळ आहे का रे, तुला काहीतरी द्यावं लागेल, माझा स्वभावच आहे. ती म्हणाली, सोनं देऊ का? अगं द्वारका सोन्याची आहे, तुझ्या गुंजभर सोन्याचं काय करू मी? त्यावेळेस उत्तरा म्हणू लागली, देवा आता माझ्याकडं तुला देण्यासारखं काय रे? भगवान म्हणतात, उत्तरे तुला द्यायचंच आहे ना, तुझ्याकडे एक श्रेष्ठ, जी स्त्रीच्या जीवनामध्ये श्रेष्ठ अवस्था असते ती म्हणजे तिचं मातृत्व, ते मातृत्व तू मला दे ना. उत्तरा म्हणाली, घे देवा. ते मातृत्व स्वीकारलं, परीक्षिताचं रक्षण केलं. मला पुढचा कथाभाग सांगायचा नाही, मला काय सांगायचंय, 5 सामर्थ्यवान सासरे समोर होते, पण त्यांच्यावर भार घातला नाही, माझा भार मी देवावर घालील. ही सुभद्रेची थोर भक्ती नाही का? मी माझा भार देवावर घालीन. मग एका साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, ती देवावर भार घालणारे ही खऱ्या अर्थानं थोर भक्ती आहे. तुम्ही म्हणतात संसाराची माया संकल्पित करा, मग त्या संसाराचं नेमकं आम्ही करायचं काय? अभंगाचं शेवटचं
तैसेची राहावे हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी तुम्ही काय करा जो संसार आहे ना मग त्या संसाराचं करायचं काय तर तो देवाच्या चरणी काय करा समर्पित करा जर असं केलं तर हेची थोर भक्ती यथा किंचित वेळेमध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न केला सर्वांनी गोड अशी साथ केली त्यामध्ये आदरणीय आमचे संजू भाऊ जमदडे आहेत आदरणीय जोटिंग मनी वनी वनीचे आदरणीय काका आहेत आदरणीय रायते महाराज आहेत सर्व भजनी मंडळ आहेत आमचे आदरणीय गुरुवर्य उत्तमगिरी महाराज आहेत आदरणीय आमचे पवार साहेबांचे चिरंजीव आहेत ज्यांची पखवाजाची सुंदर साथ आहे आमचे पठाडे दादा आहेत ज्यांची सुंदर अशी भक्तिनाद यूट्यूब चॅनल आहे असे आमचे रोहनदादा धोंडगे आहेत ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टीमची ज्यांची साथ आहे ते आमचे घोलप भाऊ आहेत आणि खरं तर एवढं मोठं नियोजन ज्यांचं आहे ते आमचे बाळासाहेब भाऊ पठाडे त्यांचा सर्व परिवार व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व मंडळी आहे ज्यांची भागवत कथा चालू आहे ते आदरणीय शिवानंद महाराज आडके उपस्थित आहेत आमचे ओमदादा आहेत आमचे प्रवीण भाऊ आहेत सर्व मंडळी आमचे विनेकरी बाबा आहेत सर्व ट्रस्टचे आमचे पवार साहेब आहेत चोपदार आहेत अजून कोणाचं नाव राहिलं का सर्वांचं अंतकरणापासून व्यक्त करते काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला क्षमा करा तरी आता न्यूनते सरते अधिकते पुरते करुणी घ्यावे तुमते विनवित असे पुत्राचे अपराध जरी झाले अगाध तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साही जोजी करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ते सिद्धी नेले येथे माझे जे उरले पायिकपणाता ज्ञानेश्वर माऊली राजा माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली राजा माऊली तुकाराम